आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकणार आहे, कारण की सध्या मी घरीच आहे आणि मग व्हिडिओ पण काय टाकणार. आणि आज खूप छान वाटते की आज मी व्हिडिओ पण टाकते. तर सकाळची सुरुवात पोहे आणि चहा बनवण्यापासून झाली होती आणि मी खरं सांगते खूप दिवसानंतर मी पोहे खाणार होती. आणि मग रात्रीचा स्वयंपाक पण करायचा होता मला. साधा स्वयंपाक होता, डाळ भात आणि बटाट्याची भाजी करणार होते. पटकन इथे पोहा टाकला, पटकन तर नाही, टाईम लागला होता. नंतर इथे डाळ शिजवायला टाकली होती आणि बटाट्याची भाजी एकदम साधी मी करणार होते. त्याच्यासाठी कांदे टमाटर त्याची कापायची काहीच गरज नाही आहे. फक्त लसूण मिरची आणि तुमच्या घरात जेवढे मसाले असतील ते सर्व टाका. आणि हां, चाट मसाल्याच्यात नक्की टाका तुम्ही. आणि बस आपली भाजी रेडी होऊन जाते. दीदीने हे काहीतरी आणलं होतं बाहेरून येता येता. बस ते खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं इंटरव्ह्यूसाठी. तसं तर जायचं नव्हतं, पण मग म्हटलं चला जाऊनच येऊया. सायबरला गेलो, आधी रिझ्यूम घेतला आणि तिथून मग आम्ही गेलो. आणि हे आम्ही याच्यासाठी हसतोय कारण की आम्हाला इंटरव्ह्यूला जायचंच नव्हतं. तरी आम्ही गेलो, इंटरव्ह्यू दिला आणि तिथून बाहेर आल्यावर आमचं डिस्कशन चालू होतं की हा बस झालं बाबा, एकदाचा हा इंटरव्ह्यू झाला, बघू पुढे काय होतं काय नाही. आणि तिथून मग निघालो आणि शेजारीच डीमार्ट होतं, तर म्हटलं चला थोडंसं फिरून पण येऊया. तिथं फिरून म्हणजे असं चक्कर मारून येऊया डीमार्टला. आणि जास्त काही गर्दी नव्हती, तर बस हे बघ ते बघ चालू होतं. नंतर आमची नजर गेली या सेक्शनकडे जे ते खायचं होतं. नाही म्हणता म्हणता आम्ही चक्कर मारून मारून शेवटी घेऊनच घेतलं. आणि बिलिंगची लंबी लाईन ही कंपल्सरीच असते डीमार्टला बाबा, याचं तर कधीच बदल होणार नाही. आणि मग कॉलेजचं पण काम होतं, मी कॉलेजला एक्झाम नंतर आता जाते. आणि पार्सल घेतलं होतं, त्याचे मी व्हिडिओ नाही घेतले, तर घरी जाऊन घेतले. पण वडापाव चिप्स खाल्ले, त्यानंतर एक रुसो खाल्लं. मला खूप जास्त आवडतं, तुम्हाला पण आवडतं की नाही सांगा. आणि कॅडबरी खाल्ली संध्याकाळच्या टायमाला. आणि मग मला बनवायची होती बिर्याणी, म्हटलं पटकन करून घेते, नंतर खूप कंटाळा येतो. आणि माझा चहा प्यायचा मन होता, चहा पिला, जेवण केलं आणि बस असा आता दिवस. बाय.